7 वाजता तिला फोन आला, तिला जावं लागलं. वकिलांनी कोर्टात असा एक दावा केला की वैष्णवीची मनोवृत्ती ही आत्महत्या करण्याची दिशेने होती, कारण याच्या आधी 2दा तिने अशाच प्रकारे एकदा उंदराचं औषध ते जे काय प्रयत्न केला, एकदा धावत्या गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची टेंडन्सी होती की अशा प्रकारे करायची. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळं असतील. एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुले असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून. तर अशा पद्धतीनं माझ्या लेकीची बदनामी करू नका हे सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. हगवणेंच्या वकिलांनी केलेले सगळे दावे वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावले.